नमस्कार, मी महादेव साळुंखे, राहणार पारे. खानापूर आटपाडी मतदारसंघात टेंबूचं पाणी बऱ्यापैकी भागात आले, बऱ्यापैकी भागात येणार आहे. टेंबू, ताकारी, म्हैसाळ ह्या तिन्ही योजना प्रधानमंत्री सिंचन योजनेत गेल्यामुळेच ही कामं पूर्ण होऊ शकलीत. कामं पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत. कुणी जास्त छाती बडवून घेण्याची काही गरज नाही. अनेक लोकांनी यामध्ये सहकार्य केलेलं आहे. पण टेंबूचं पाणी शेतीला आल्यामुळं लोकांच्या जीवनात तर बदल झाला आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण टेंबूच्या पाण्याला इथून पुढच्या काळामध्ये एकरी पर्क्युलेशन टॅक्स 7,000 रुपये एकरी येणार आहे. म्हणजे तुम्ही शेती करा अथवा करू नका, किंवा जनावरांसाठी तुम्ही राखायला जर 4-5 एकर पडीक ठेवला असेल, डोंगरमाता असेल, आडसर असेल, त्यालाही पर्क्युलेशन टॅक्स बसणार आहे. शेतकऱ्याकडे समजा 4-5 एकर जमीन असेल तर 7-5 35,000 रुपये एकरी पर्क्युलेशन टॅक्स त्याला बसणार आहे. आणि ह्याचा अर्थ 5 वर्षात 1,75,000 रुपये पर्क्युलेशन टॅक्स बसणार आहे. तुम्ही जर हा टॅक्स नाही भरला तर तो तुमच्या शेतीच्या असणाऱ्या उतार्यावर पाटबंधारे खात्याचं सरकारी येणे बाकी म्हणून थकबाकीत म्हणून चढणार आहे. आणि ती जर थकबाकी तुमच्या उतार्यावर जर चढली तर त्या उतार्यावर तुम्हाला कोणत्याही बँकेचं कर्ज मिळणार नाही, कोणत्याही जमिनीचा व्यवहार करता येणार नाही, तुम्हाला सोसायटीचंही कर्ज मिळणार नाही. अशी होणारी परिस्थिती आहे. ते टेंबूचं पाणी तुम्हाला मोफत आणून देतो, पाणी तुम्हाला मोफत मिळवून देतो. माझ्यासाठी ताकद उभा करा, मला शक्ती द्या. या 2024च्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी माझ्या पाठीमागं, सर्व समाजातील शेतकऱ्यांनी माझ्या पाठीमागं ताकद उभा करा, मला शक्ती द्या, मला निवडून द्या. तुम्हाला टेंबूचं पाणी मोफत आणून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.